एक राग किंवा जो काही काय भूमिका आहे? बघा, मला असं वाटतं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जे स्मारक झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या आंदोलनापासून पायाभरणीपासून तर भूमिपूजनापर्यंत मी त्या ठिकाणी उपलब्ध होतो. त्या समितीचा मी उपाध्यक्ष होतो आणि ते आज मोठं स्मारक झालं. त्याच पद्धतीनं माझी जी लायब्ररी आहे त्या लायब्ररीचं त्या ठिकाणी मी चांगलं काम केलं. मी त्या ठिकाणी महिलांसाठी काम केलं, पुरुषांसाठी काम केलं. महाराष्ट्रातला नवी मुंबईतला संविधान चौकची संकल्पना मी आणली, घर संविधानाची संकल्पना मी आणली. मी त्या ठिकाणी भुके नाही भूक द्या ही संकल्पना मी राबवली. आणि मी याच्यात काय चुकलो आहे, मी माझी जी माता भगिनी, मी माझ्या वहिनीलासुद्धा आजपर्यंत वहिनी म्हटलेलं नाही, मी ताईच म्हणतो. माझ्या आईवडिलांसारखे सगळे लोक, मी माझ्या मुलांसारखे मुलं आहेत, मी त्यांना मुलं म्हणतो, माझे भाऊ म्हणतो. माझं हे वागणं चुकीचं वाटलं असेल म्हणून कदाचित मला जी समिती आहे पक्षाची आमच्या, त्यांनी माझ्यावर आघात केला असेल, असंही असू शकतं. आणि म्हणून मी विनंती करतो की मला न तिकीट देण्याचा संपूर्ण ठपका जे आहे की आदरणीय शिंदेसाहेब आहेत, शिंदेसाहेब आहे असं मी म्हणणार नाही, आदरणीय मस्के साहेब आहेत. कारण शिंदेसाहेबांना त्यांनी मिसगाईड केलेलं आहे आणि त्यांची जी कमिटी होती खालची, ते किती लायक आहेत ते आपल्याला चांगल्या प्रकारे माहिती आहे. त्यांच्या घराणेशाही त्यांनी कशी राबवली आहेत हेही आपल्याला माहीत आहे. त्यामुळे मी जनतेला आव्हान करेल की ह्या ठिकाणी आपल्याला बुद्ध हवा की युद्ध हवं. जर त्यांनी युद्ध म्हटलं, माझ्यावर आजपर्यंत एकही केसने मी युद्ध करायलाही तयार आहे जनतेसाठी. त्यांनी म्हटलं बुद्ध हवा, मी बुद्धांना विनम्रपणे अभिवादन करायलाही तयार आहे. पण याचे होणारे जे दुष्परिणाम असतील ते संपूर्ण ही जी कमिटी आहे त्या कमिटीवर आहे. नमस्कार. आता वाडे परिवारावर जो अन्याय झालेला दिसत आहे, यावरून तर आता आम्हाला आंबेडकरांचीच आठवण येत आहे की आंबेडकर परिवारावर असाच अन्याय होत गेलेला आहे आणि शिक्षणाला कायम विरोध आहे. त्यांना शिकलेले लोक वरती नकोच आहेत, त्यामुळे त्यांनी हा अन्याय केला असावा हे आम्हाला म्हणजे स्पष्ट दिसत आहे की त्यांना शिक्षित पिढी किंवा शिक्षित नगरसेवक की जो इतर समाजाला पण शिकवून तो कदाचित काहीतरी वेगळं, काहीतरी चांगल्या पद्धतीने तो बदल करेल याची भीती त्यांना कदाचित असावी. यामुळेच त्यांनी हा विरोध केलेला आहे किंवा हा म्हणजे निर्णय घेतलेला आहे की या कुटुंबावरती किंवा वाडे परिवारावरती जो अन्याय झालेला आहे, त्यांना शिकलेले लोक नको आहेत, समाज शिकलेला नको आहे किंवा शिकलेले लोक त्यांना नकोच आहे. अडाणी लोक ह्यांच्या हाताखाली चाकरी करण्यासाठी आणि ह्यांची मुलं जी आहेत ती निवडणुकांमध्ये ह्यांच्या पाठीमागं फक्त जेवणापुरतं आणि ह्यांचा प्रचार करण्यासाठी पाहिजे. त्यांच्या उच्च लेवलला गेलेलं त्यांना बघवणार नाहीये. म्हणून हा शिकलेला माणूस किंवा शिकलेला परिवार समाज इतर शिक्षित बनवेल याची त्यांना भीती आहे. याची आम्हाला आता खात्री झाली की त्यांना हेच हवंय की समाज हा अडाणीच राहिला पाहिजे, लोक जनता ही अडाणीच राहिली पाहिजे, त्यांनी शिक्षित नाही झालं पाहिजे, त्यांनी शिक्षण नाही घेतलं पाहिजे आणि समाज शिकला तर त्यांना आपल्या अधिकारांची जाणीव होईल याची त्यांना भीती आहे. त्यामुळेच त्यांनी हा विरोध केलेला आहे किंवा हे केलंय. आम्हाला त्यांच्या वागण्याचा म्हणजे आम्ही निषेध करतो आणि आमचा पाठिंबा कायम वाडे परिवारासोबत असेल आणि आम्हाला अशी शिक्षित लोकच पाहिजे की जेणेकरून आमचे परिवार, आमचे मुलं शिकून पुढे जातील. त्यासाठी आमचा कायम पाठिंबा वाडेदादांच्या सोबतच असेल. अश्विनी सरवडे.